I repeat, good morning everybody. सर्वांचं स्वागत. आयडियल इलाइव्हच्या मुंबईच्या स्टुडिओमधून मी नंदकिशोर परब आजच्या या सेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण इथे सगळे विद्यार्थी आणि पालक जमलो आहोत ते यूपीएससी च्या ज्या काही विविध परीक्षा होतात, विशेषतः आयएएस ऑफिसर, आपण जी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात बघितली होती ती मी आयएएस होणार, हा एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या महाराष्ट्रातील विशेषतः शहरांबरोबर निम्न शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आयएएस, आयपीएस किंवा आयएफएस आणि इतर आयआरएस अंतर्गत येणारी जी विविध पदं आहेत त्या पदांपर्यंत पोहोचावं आणि म्हणून उपग्रहाच्या माध्यमातून आयडियल इलाइव्ह ह्या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आपलं जाळं विणलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा दृष्टिकोन की ज्या विद्यार्थ्यांना आपलं शहर किंवा आपला गाव सोडून मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी अशा प्रकारच्या परीक्षांचं मार्गदर्शन घेण्यासाठी जाणं शक्य होत नाही, आर्थिकदृष्ट्या परवडत नाही किंवा चांगले तज्ञ शिक्षक यांचं मार्गदर्शन उपलब्ध होत नाही, या सगळ्यावर मात म्हणून उपग्रहाच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्रातील विविध सेंटर्सवर पोहोचलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री वाय.सी. पवार, एक्स जॉइंट कमिशनर ऑफ मुंबई पोलीस, हे आज आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. एक सुरुवातीची काही मिनिटं मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, कारण माझ्या समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत ते विविध स्टँडर्ड मधून आलेले आहेत. म्हणजे काही विद्यार्थी 10वी झालेले असतील, काही 11वी असतील, काही ग्रॅज्युएट झालेले असतील, काही ग्रॅज्युएशन सध्या करत असतील आणि त्यांच्या समोर एक स्वप्न आहे की मला आयएएस व्हायचंय, मला आयपीएस व्हायचंय. पण हे सगळं ठरवत असताना त्याच्या पूर्वीची काही मानसिक तयारी किंवा विशेषतः नेमकी काय काय गोष्टींची गरज असते त्या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर माननीय वाय.सी. पवार साहेब आपल्याला त्यांचे आयपीएस या दर्जाचे अधिकारी असताना किंवा ह्या स्पर्धा परीक्षांमधून ज्यांनी यश संपादन केलं आणि महाराष्ट्राच्या पोलीस सेवेमध्ये 1971 ते 2001 पर्यंत ज्यांनी आपलं योगदान दिलं असं एक बुजुर्ग व्यक्तिमत्व आज तुमच्याशी संवाद साधायला ह्या माध्यमातून उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांचा नेमका एक प्रश्न असतो की मला आयएएस ऑफिसर व्हायचंय, पोलीस सेवेमध्ये अधिकारी व्हायचंय, फॉरेन सर्व्हिसेसमध्ये अधिकारी व्हायचंय, पण विद्यार्थ्यांना नेमकं ह्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कुठली परीक्षा द्यावी लागते हे माहिती नसतं. त्याचं थोडंसं विश्लेषण, नायब तहसीलदार या पोस्टपर्यंत किंवा ज्याला आपण राज्यसेवा परीक्षा म्हणतो, ह्या परीक्षा एमपीएससी, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेतल्या जातात आणि कलेक्टर दर्जाची जी पोस्ट असते, जिल्हाधिकारी दर्जाची जी पोस्ट असते किंवा जिल्हा परिषदांचे जे सीईओ असतात किंवा डेप्युटी कमिशनर अशा प्रकारच्या ज्या काही पोस्ट असतात त्या दर्जापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजे यूपीएससीची परीक्षा द्यावी लागते. साधारणतः ह्या वर्षीचं जर स्टेटस जर विचारात घेतलं तर कालचीच एक करंट न्यूज आहे. 2009 आणि 2010 ह्या सालामध्ये जास्तीत जास्त आयएएस ऑफिसर, आयपीएस ऑफिसर आणि इतर कॅटेगरीमधले जे ऑफिसर्स आहेत ते रिटायरमेंट घेत आहेत किंवा रिटायर्ड होत आहेत. अजूनही यूपीएससीची आयएएस, आयपीएस या पदासाठीची जाहिरात गॅझेटमध्ये किंवा एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेली नाहीये. हे असं पहिलं वर्ष आहे की ज्या वर्षी ही जाहिरात लांबणीवर पडलेली आहे. अन्यथा दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शनिवार दिवशी
ह्या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध होते. पण आताच एक साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. IAS IPS ही परीक्षा कोण देऊ शकतं? UPSCच्या परीक्षेसाठी कोण विद्यार्थी पात्र आहेत ते सुरुवातीला आपण माहिती घेऊया. जे विद्यार्थी सध्या TY ह्या वर्षामध्ये किंवा तृतीय वर्ष आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनियर, मेडिकल किंवा कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा जो पदवीधर किंवा पदवी परीक्षेला बसणारा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी पूर्व परीक्षेसाठी पात्र आहे. जे विद्यार्थी ज्यांनी ऑलरेडी ग्रॅज्युएशन आपलं कंप्लीट केलेलं आहे ते विद्यार्थी देखील ह्या परीक्षेसाठी पात्र आहेत. ही परीक्षा 3 टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा असतो पूर्व परीक्षेचा, दुसरा टप्पा असतो मुख्य परीक्षा आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखत, प्रिलिम, मेन एक्झामिनेशन अँड देन पर्सनल इंटरव्ह्यू. आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पहिला टप्पा, पूर्व परीक्षा किंवा प्रिलिम एक्झामिनेशन. ह्या परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थी बऱ्याच वेळा कन्फ्यूज स्थितीमध्ये किंवा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये जाणवतो. बऱ्याच वेळा असं बघितलेलं आहे की सर मला IAS व्हायचंय, पण नेमका अभ्यास कसा करायचा? मला पोलीस सेवेमध्ये कमिशनर व्हायचंय, पण नेमकं कुठली परीक्षा द्यायची? असे एक ना असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. तर फक्त IAS, IFS आणि IPS ह्या 3च पदांसाठी नव्हे तर एकूण 21 पदांसाठी ही एकत्रित परीक्षा होते. फक्त होतं काय की IAS, IPS आणि IFS दर्जाचे जे कोणी अधिकारी असतात, जो अधिकारी वर्ग असतो हा सतत लोकसंपर्कामध्ये असल्यामुळे ह्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. पण बाकीची जी पदं आहेत ती ग्लॅमरच्या बाबतीमध्ये मात्र दुर्लक्षित राहिलेली. पण एकूण साधारणतः 21 विविध कॅडर्स करता ही एकत्रित परीक्षा घेतली जाते. गेल्या 5 ते 6 वर्षाचा जर अभ्यास केला तर साधारणतः 400 ते 800 ह्या दरम्यान दरवर्षी ही पदं न चुकता भरली जातात. म्हणजे इतर परीक्षांसारखं नाही, दरवर्षी ही परीक्षा होते. दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याची जाहिरात प्रसिद्ध होते. मे महिन्यामध्ये ह्याची पूर्व परीक्षा होते. त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या दरम्यान मुख्य परीक्षा होते आणि त्यानंतर त्या निकालानंतर पर्सनल इंटरव्ह्यू किंवा वैयक्तिक मुलाखत होते आणि मग ह्या अधिकारी वर्गाला ट्रेनिंगसाठी त्या अकॅडमीमध्ये पाठवलं जातं. मी पुन्हा एकदा थोडीशी गोष्ट रिपीट करतो. बेसिक क्वालिफिकेशन, मूलभूत पात्रता जी आहे, ह्या वर्षी तृतीय वर्ष विज्ञान, कला किंवा वाणिज्य कुठल्याही स्ट्रीममध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवीधर, त्यामध्ये इंजिनियर, मेडिकल स्टुडंट्स पण इन्व्हॉल्व आहेत किंवा ते अंतर्भूत आहेत, हे विद्यार्थी ह्या परीक्षेला बसू शकतात. आता वयाची जी पात्रता आहे ती वय वर्ष 21 ते 30 ह्या दरम्यानचे जे विद्यार्थी आहेत जनरल कॅटेगरीमध्ये, ओपन कॅटेगरीमध्ये ते विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी प्राप्त आहेत. आता बाकीचं जे रिलॅक्सेशन आहे, म्हणजे जसं आतापर्यंत तरी जनरल कॅटेगरीसाठी 4 अटेम्प्ट म्हणजे 4 वेळा तुम्ही हा अटेम्प्ट देऊ शकता. अदर बॅकवर्ड क्लासेस, इतर मागासवर्गीयांसाठी 7 वेळा आणि SC, ST आणि अदर कॅटेगरीसाठी अनलिमिटेड म्हणजे सब्जेक्ट टू द एज ग्रुप, म्हणजे तुमच्या वयाची जी अट आहे म्हणजे 30 वर्ष, 33 वर्ष, 35 वर्ष, जसं गव्हर्नमेंटचं रिलॅक्सेशन आहे त्यानुसार सब्जेक्ट टू द एज ग्रुप तुम्ही कितीही अटेम्प्ट देऊ शकता जे SC, ST कॅटेगरी मधले विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये दुसरा एक बागुलबुवा आहे की IAS ची परीक्षा ही खूप कठीण परीक्षा असतेही आणि नसतेही. ही परीक्षा कठीण अशासाठी असते किंवा अशा